स्वखर्चातून प्रभागातील विकासकाम करणारा एक अवलिया म्हणजे शुभम देसाई, एक तरुण तडफदार युवा नेतृत्व. आहे की सत्ताधारी जे पक्षामध्ये होते आणि जे निवडून आलेले होते या ठिकाणी माजी नगरसेवक, तर त्यांनी हे जाणून बुजून किंवा हेतुपूर्वक त्यांच्या नजरेतून सुटून गेलंय असं काही आपल्याला म्हणायचंय का? मी पुन्हा सांगतो की सत्ताधारी असं नसतं. या प्रभागात राहणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याची जबाबदारी मी समजतो. ॲज अ मीडिया पर्सन म्हणून त्यावेळेस ती मलाही माझी जबाबदारी वाटत होती. पण त्या क्षणाला आपण ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या गोष्टी त्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्या असतील. कित्येक वेळा त्याच रस्त्यावरनं ते वहिवाट देखील करतात. फरक हाच असतो मॅम की आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बघतो ती बदलावी अशी वाटते त्यावेळेस स्वतः उतरावं लागतं. मला ही गोष्ट समजायला राजकारणात यावं लागलं, कारण की आम्हाला किंवा प्रत्येक सामान्य नागरिकाला असं वाटतं की हे काम त्या व्यक्तीचं आहे ज्याला आपण निवडून दिलं आहे. पण आपण निवडून दिलेला व्यक्ती ज्यावेळेस आपल्या सांगितलेल्या गोष्टी करत नाही त्यावेळेस त्याचा अर्थ असा नाही की आपण त्या नाही केल्या पाहिजेत. जर ते शक्य असेल तर प्रत्येक नागरिकांना आपली जबाबदारी म्हणून ती करायला काही हरकत नाही. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो किंवा ज्यांना निवडून देतो त्यांच्या मात्र डोळ्यांमध्ये ह्या गोष्टी दिसत नाहीत, त्यांना करावंसं वाटत नाही. तो फक्त कार्यक्षमतेचा भाग असू शकतो. आपण पाहतो की ही चाणक्यपुरी बागेची ही जी दुरावस्था आहे गेली कित्येक वर्ष आपण बघतोय की चाणक्यपुरी बाग ही दुर्लक्षितच आहे. या ठिकाणी मुलांची जी खेळाची साधनं आहेत, म्हणजे मुलं इथं खेळत असतात, कारण आपल्या ह्या 19 नंबर प्रभागामध्ये एकमेव मोठी अशी चाणक्यपुरीची हे उद्यान आहे आणि बरेच वर्षापासून हे दुर्लक्षित आहे, पडझड झालेली आहे सगळ्या ठिकाणी. आणि जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, त्यांनी कधी याबद्दल विचार केला नाही कदाचित. आणि नंतर प्रशासनाकडे 3 वर्ष झाले कारभार आहे, पण प्रशासनाने देखील कधी याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. हा भाग दुर्लक्षित आहे, ही बाग दुर्लक्षित आहे. तर आपण याचा विकास करण्याच्या दृष्टीने किंवा इथं सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न कराल? माझ्याकडे या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याचं एक विजन आहे. त्याचं प्रमुख रिझन म्हणजे मी या सगळ्या गोष्टी काय डिजिटली गुगलवरनं सर्च करून माझे विजन तयार केलेले नाही आहेत. 2024 सालची आमदार सुधीरदादा गाडगे यांची तिसरी टर्म, या तिसऱ्या टर्ममध्ये माझ्या प्रभागामध्ये त्यांचा प्रचार प्रसार करताना मला लोकांमध्ये जायची वेळ आली. त्यांच्यासोबत बोललो, त्यांच्यासोबत चर्चा झाल्या, समस्या समजल्या, लोकांची नाराजी उघडपणे समोर आली. त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन तिथल्या समस्या, तिथल्या प्रॉब्लेम्स, तिथं काय असायला पाहिजे, काय नाही आहेत, या सगळ्या गोष्टी एक व्हिजन किंवा ब्ल्यू प्रिंट म्हणून त्या सगळ्या गोष्टी सामोरं घेतल्या, कागदावर आणल्या आणि त्यातून व्हिजन तयार केलं. तुम्ही आत्ता ज्या उद्यानांबद्दल बोलताय, माझ्या प्रभागामध्ये असे कित्येक उद्यानं आहेत असं म्हणण्यापेक्षा जे काही उद्यानं आहेत ते कुठलेही वापरात न येण्याजोग्या परिस्थितीमध्ये आहेत. हे दुर्दैव आहे की या प्रभागाला हार्ट ऑफ सिटी म्हणतो आपण, पण या प्रभागामध्ये ही असणारी दुरावस्था, याच्यामध्ये परत मी तुम्हाला तेच सांगेन की ही फक्त कार्यक्षमतेमुळेच राहिलेल्या गोष्टी आहेत. येत्या काळात मला उद्यानांसाठी एक व्हिजन आहे की प्रत्येक प्रभागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये मला बाल उद्यान करायचं आहे जिथं फक्त मुलांसाठी वावरता येईल, त्यांना चांगलं खेळता येईल. त्यानंतरनं महिलांसाठी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे स्पेशल उद्यान करायचं आहे जिथं फक्त महिला वावरू शकतील. त्यानंतर ओपन जिम आणि फिटनेस सेंटर टाईप आपल्याला एक उद्यान करायचं आहे. वृद्धांसाठी स्पेशल उद्यान करायचं आहे. आज या सगळ्या व्यक्तींना म्हणजे लहान मुलांसकट महिलांना, वृद्धांना, युवकांना हे मंदिर सोडलं तर बाकी कुठलीही चांगली जागा नाही आहे ज्या ठिकाणी ते बसू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अशी उद्यानं असतात त्याचा दुरुपयोग होतो आणि गुन्हेगारीला ते उद्यानं वापरली जाऊ शकतात. या सगळ्या गोष्टी मागच्या काही काळामध्ये दिसून देखील आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडं एक विजनरी रूप पाहून विकासाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी डेव्हलप करणं ही फार मोठी गरज बनलेली आहे या प्रभागासाठी. अतिशय चांगलं असं विकासाचं विजन घेऊन शुभम देसाई आपल्यासमोर येत आहेत आणि भाजपाकडून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे.
केंद्रात, राज्यात, त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील भाजपा सरकार असल्यामुळे इथं म्हणजे शहरी लेवलला, महानगरपालिकेला जर भाजपाची सत्ता आली तर निधी चांगला मिळू शकेल आणि त्या निधीतून या 19 नंबर प्रभागाचा विकास चांगला करता येईल असं शुभम देसाई यांचं मत आहे. आपण त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. मी कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहार न्यूजसाठी मुख्य संपादिका नीता पाटील. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.